नमस्कार मैत्रिणींनो, मी कविता तुमचं स्वागत करत आहे आपल्या विदर्भाची चव या चॅनलमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत मस्त असा काला. तर हा व्हिडिओ कन्हैयामधला आहे. कन्हैयाला मी काला बनवलेला होता, तर तेव्हाचा आहे. तर म्हटलं चला टाकूया रेसिपी. तर त्यासाठी मी लाया घेतलेल्या आहेत. अंदाजे 1 पायली लाया आहेत आणि त्याच्यानंतर मी जाड पोहे भिजत घातली होती 1 वाटी. छान ते त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि त्याच्यानंतर आपल्याला बारीक चिरून घेतलेली मी काकडी, हिरवी मिरची, हिरवी मिरची जास्त नका घालू, कारण की मुलांना पण आवडतो काला खूप जास्त प्रमाणात, त्याच्यामुळे कमी घाला. आणि सांबार घालून घ्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर मी गोड दही घेतलेलं आहे. आंबट दही घालू शकता तुम्ही किंवा गोड दही, कोणतंही दही वापरलं तरी चालते. खूप छान लागत असतो हा काला घरच्या घरी, आणि मुलांना तर खूपच जास्त प्रमाणात आवडतो. आणि त्याच्यानंतर मी चवीपुरतं मीठ घातलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला अंदाजे 2 चम्मच साखर घालून घ्यायची आहे चवीपुरती, म्हणजे छान आंबट गोड असा काला तयार होईल. काला एवढा सुंदर झाला होता की मला 2दा काला बनवावा लागला नंतर. तर आता मी साखर घालून घेतलेली आहे याच्यामध्ये. आणि त्याच्यानंतर मी डाळिंबाचे दाणे काढून घेतले आणि ॲपल छान बारीक बारीक तुकडे करून घेतले. आणि हवं असेल तर तुम्ही केळ घालू शकता, की पण केळानेच जास्त चिकट होतो काला, त्याच्यामुळे केळ शक्यतो नका घालू. आणि अशाच पद्धतीने छान अजून याच्यामध्ये तुम्ही चण्याची डाळ भिजून घालू शकता, ती पण छान लागते चवीला. तर शक्यतो टाका ती डाळ, म्हणजे अगोदर आपल्याला भिजत घालावं लागते. मी विसरली होती ॲक्च्युली भिजत घालायला, त्याच्यामुळे मी काही टाकली नाही. तर बघू शकता. आणि याला छान मस्त हातानेच चांगलं मिक्स करून घ्यायचं चम्मचने, म्हणजे हा काला आहे त्याच्यामुळे थोडंसं हातानेच आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. खूप सुंदर होत असतो. माझ्या घरी तर माझ्या मुलांना एवढा आवडतो की मी फेस्टिवल राहो अगर नको राहो, मी काला बनवतेच. तर बघू शकता आता सुंदर असा आपला काला मस्त असा तयार आहे. आणि आता आपण याच्यामध्ये अजून आपल्याला लिंबाचं लोणचं घालायचं आहे. म्हणजे लिंबाचं लोणचं घातल्याने छान असं आंबट गोड अशी चव येत असते याला. साखर तर आपण घातलेलीच आहे याच्यामध्ये. तर आता मी लिंबाचं थोडंसं रस्सा घालत आहे, म्हणजे जो लोणचं होता जुनं माझ्याकडे त्याच्यामधला 1 चम्मच मी लिंबाचा रस घालत आहे. आणि याला चांगलं हातानेच आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर काला आपण कन्हैयाला पण करतो, गणपतीला पण भरपूर जण काला करतात, किंवा आपल्या इकडे भागवत सप्ताह वगैरे होतो तेव्हा पण काला करतात. तर त्या काल्याची चव तर अप्रतिमच असते, कारण की तो खूप मोठ्या प्रमाणात बनवला जातो. आणि हा आपण कमी प्रमाणात बनवतो, पण हा पण काला खूप सुंदर होतो. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि मस्त असा आपला काला तयार आहे. तर चला मग तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. आणि रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनल नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला मग भेटूया आता आपल्या पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बघत राहा आपली विदर्भाची चव. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. चला मग, बाय बाय.